स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. एकनाथ शिंदेचे काय होणार, देवेंद्र फडणवीसांचे काय होणार याच्याशी मला काही देणे घेणे नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय या म्हटल्यावर आम्ही कशाला त्याचे बघायला जाऊ असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शिंदेची स्तुती केली. परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार असे ते म्हणाले आहेत. मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. तुमची लाडकी बहीण योजना चांगली आहे. वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण माझी योजना, त्यात बिघाड झाला म्हणजे प्रत्येकाने 500 रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणीवरून आता त्यांच्या स्पर्धा लागले असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे. आतापर्यंत निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसे वाटप, पोलिसांवर प्रचंड दबाव आणणे हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय थोडीच झाले असेल असा सवाल करत शिंदेने युती धर्म पाळला, त्यांचे अभिनंदन करतो असे आव्हाड म्हणाले. शिंदेने अजित पवार यांच्या उमेदवाराला जोरदार समर्थन दिले. भले त्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, तरी आपला मुख्यमंत्री आपल्या बाजूलाच राहतो हे बरं वाटते. त्यांना महायुतीतून काढून टाकले तर मला वाईट वाटेल असेही आव्हाड म्हणाले. ठाणे शहर मतदारसंघ एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना पराभवाची धूळ चारली आणि हा मतदारसंघ हिसकावून घेतला. ठाणे भाजपकडे गेले याची सल आजही ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील शिवसेनेच्या मनात आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला सुटला. त्यावेळी संजय केळकर यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे अविनाश जाधव यांनी 70,000पेक्षा अधिक मते मिळवली. केळकर या निवडणुकीत 20,000 मतांच्या फरकाने विजयी झाले खरे, मात्र जाधव यांना मिळालेल्या मतांचा आकडा पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. केळकर यांनी भाजपवर नाराज राहिलेल्या शिवसैनिकांनी जाधव यांच्या पत्रात मतांचे दान टाकल्याची चर्चाही त्यावेळी भाजपच्या गोटात अगदी उघडपणे सुरू होती. या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत ताणलेले संबंध पुढील 5 वर्ष तसेच राहिले. असे असतानाही केळकर यांना सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरवून भाजपने एक प्रकार धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगली असली तरी ठाणे आणि केळकर असे समीकरण त्यामागे असल्याचेही सांगण्यात येते. मात्र उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतमोजणीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय केळकर यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाल्याचे समजते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपल्या परीने प्रचारासाठी जोर बैठका मारल्या. यानंतर 20 नोव्हेंबर रोजी ठाणे विधानसभा 4ही परिक्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडल्या. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मतदानाचा टक्का होता त्यापेक्षा जास्त मतदानाचा टक्का यंदा विधानसभा निवडणुकीत वाढल्याचं पाहायला मिळालं. ठाणे विधानसभा परिक्षेत्रातील सदर मतपेट्या वागळे स्टेट, ITI, हिरानंदानी, होरायझन आणि कौसा स्टेडियम या आदी ठिकाणी या मतपेट्या कडक सुरक्षित ठेवण्यात आल्या असून या स्ट्रॉंग रूमवर पोलिसांची करडी नजर आहे. तसेच या स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV व चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे आता विविध पक्षांचं लक्ष लागलं असून सर्व कार्यकर्ते यासाठी सज्ज झालेत.
दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिले. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या 48व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज सकाळी ठीक 9:30 वाजता स्टार स्पोर्ट क्लब आयोजित 48वी NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समितीचे सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार NTPCचे माजी संचालक TGSBचे बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष केळकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला शालिग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की स्पर्धा सुरू राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. 48 वर्षापूर्वी स्पर्धा पुन्हा सुरू झाली आणि आज अखंडितपणे सुरू आहे. या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आतापर्यंत 750हून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यासाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यात देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे, असेही केळकर म्हणाले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.